नमस्कार मित्रमैत्रिणींनो, टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर सध्या TCS व IBPS या पॅटर्ननुसार परीक्षा होत आहेत. तर या पॅटर्नचा विचार करता बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलो आहोत आपण. तर ही सिरीज आहे 12 नंबरची. चला तर प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत BED ला 120 असे लिहिले जाते आणि FAT ला 360 असे लिहिले जाते. तर त्याच सांकेतिक भाषेत DBY कसे लिहिले जाईल हे शोधायचं आहे आपल्याला. तर बघा, मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितले मागच्या व्हिडिओमध्ये ABCD असे तुम्ही इंग्रजी अक्षरमाला काढून तुम्ही नंबर द्या त्यांना, 1 2 3 4. म्हणजे अशा प्रकारचे गणित आल्यानंतर तुम्हाला लवकरात लवकर सॉल्व करता येतील. तर बघा, आता ही BED हे आहे. तर याला काय लिहिलं आहे? 120. तर इंग्रजी वर्णमालेत B हा 2 नंबरला आहे. बघा इथं हे B 2 नंबरला आहे. तर याचा नंबर 2. E येतो 5 नंबरला आणि D येतो हे 4 नंबरला. तर यांचा गुणाकार केला आहे. 5 दुनी 10, 10 चौक 40 आणि गुणुले ह्याला 3, 4 त्रिकोण 12 म्हणजे हे 120 घेतला आहे. तर बघा आता FAT F येतो 6 नंबरला गुणिले A 1 नंबरला आहे, T हा 20 नंबरला आहे. तुम्ही ABCD काढून बघा, M पर्यंत काढा, परत Mच्या खाली N घ्या आणि परत इकडनं कंटिन्यू करा ABCD. तर M हा 13 नंबरला येतो, N 14 नंबरला येतो. तर बघा, 6 1 6 आणि ह्या 20, 6 दुनी 12 म्हणजे हे 120 गुणिले 3 करू, 12 त्रिक 36 म्हणजे हे शून्याला 0, हे 360 आलं. तर तसंच आपण याचा DAYचा संबंध बघू. DABY. D आहे 4 नंबरला, B आहे 2 नंबरला आणि Y आहे 25 नंबरला. तर यांचा गुणाकार. तर 4 दुनी 8, 25 8 200 गुणुले 3, 3 दोन्ही 6 म्हणजे हे 600 येते. तर आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायामधून आकृती निवडा जी आकृती मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी येईल. तर बघा, हे सर्कल आहे. सर्कलमध्ये पहिल्यांदा हे त्रिकोण आहे, परत दुसऱ्या सर्कलमध्ये एक त्रिकोण वाढला, परत तिसऱ्या सर्कलमध्ये 3, म्हणजे चौथ्या सर्कलमध्ये किती? 4 त्रिकोण यायला पाहिजेत. तर 4 हे इथं आहे, इथं आहे, सर्वांकडे 4च आहे. पण यांचा जो दिशा आहे ते सेमच आहे, म्हणजे वरच त्रिकोण काढत गेलेत. म्हणजे इथं आणि इथं एक बरोबर आहे. पण आपण बाण बघू आता. बाण हा इकडं आहे, परत 90 अंशामध्ये दक्षिण दिशेने वळला आहे इकडं, परत ह्यामध्ये इकडं आला आहे, म्हणजे इकडं ह्या बाण इथं येईल. म्हणजे ह्या ठिकाणी बाण इथं आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, खालील 5 पैकी 4 संज्ञा काही प्रमाणात सारख्या आहेत आणि म्हणून त्यांचा एक गट तयार होतो. खालीलपैकी कोणता या गटाशी संबंधित नाही? कोणता गट या गटाशी संबंधित नाही? तर हे पिगलेट आहे, कॅब आहे, क्यूब, काफ आहे, लॉयन आणि लॅम्ब. हे पिगलेट, क्यूब, काफ आणि लांब हे सर्व पिल्ले आहेत. म्हणजे पिगचा पिल्ल्याला पिगलेट, वाघाच्या पिल्ल्याला क्यूब, गाईच्या पिल्ल्याला काफ आणि मेंढीच्या पिल्ल्याला लॅम्ब म्हणतात. म्हणजे हे सर्व 1 2 3 4 हे सर्व पिल्लांना म्हणतात. आणि लॉयन हा एकमेव प्राणी आहे की जो पिल्ल्याला लॉयन म्हणत नाही. तर म्हणजे म्हणून लॉयन हा यातला वेगळा शब्द गट आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, खालील मालिकेत दिसणारी पुढील संख्या शोधा. म्हणजे 271, 272, 276, 285, 301. तर इथली संख्या शोधायची आहे. बघा, ही संख्या वाढत गेली आहे. इथं बघू आता, वर्ग असू शकतो. तर हे 200
71. जर इथं 1चा वर्ग केला अधिक 1 तर 272 येते. परत इथं 2चा वर्ग किती आहे म्हणजे 1चा वर्ग 1 तर अधिक वर्ग ह्याचा 72 झाला आहे. 2चा वर्ग 4 करू, हे 4 अधिक 4 केलं 276 आलं. परत 3चा वर्ग घेऊ आपण. 3चा वर्ग किती 9, ह्याच्यात 9 मिसळलो 285 येते. परत 3 झाला तर इथं 4चा वर्ग किती 16, 16 मिसळले 301 येते. 4 झाला तर इथं 5चा वर्ग घेऊ. 5चा वर्ग किती 25, 25 5 आणि 1 6, 2ला 2, 3ला 3 म्हणजे हे 226 आपलं उत्तर आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे खालील आकृतीमध्ये दाखविलेल्या फासाच्या पृष्ठभागावर जांभळा, लाल, पांढरा, हिरवा, तपकिरी आणि नारंगी रंग आहेत. लाल रंगाच्या पृष्ठभागाच्या उलट पृष्ठभाग कोणत्या रंगाने रंगवलेला आहे. तर लाल रंगाच्या विरुद्ध दिशा शोधायची आहे. या प्रश्नासाठी आपल्याला शक्यतो खोडरबरचा यूज केलं तर तुम्हाला लवकरात लवकर प्रश्न सॉल्व करता येईल. त्यामुळं परीक्षेला जाते वेळेस तुम्ही खोडरबर पण घेऊन जात जावा, म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे गणित आलं तर ते सोडवण्यासाठी खूप मदत होईल. तर ही पांढऱ्याच्या विरुद्ध हिरवा, परत जांभळाच्या विरुद्ध जांभळा. बघू आता आपण. जांभळ्याच्या विरुद्ध नारंगी येतो आणि रेडच्या विरुद्ध ब्राऊन म्हणजे तपकिरी. बघा हे व्हाईट, रेड आणि पर्पल. परत पर्पल हा ह्या साईडला गेला आहे म्हणजे याची खालची बाजू बघा हे ब्राऊनच येते. खालची बाजू समोर केली आहे आणि परत त्याचा ग्रीनच्या बाजूला व्हाईट, म्हणजेच आपलं उत्तर आहे लालच्या विरुद्ध तपकिरी हा कलर येतो, जे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे खालील मालिकेत दिसणारी पुढील संख्या शोधा. 66, 101, 143, 192, 248. तर हे इथली संख्या शोधायची आहे आपल्याला. बघा 66 मध्ये 35 मिक्स केले तर 101 येते. परत 101 मध्ये 42 मिक्स करू म्हणजे 35 मध्ये 7 मिक्स झाले 42, 42 घेतले. 101 अधिक 42 किती झाले 143. परत 143 जर आपण 42 मध्ये 7 मिक्स केले तर 49 येते. तर 143 अधिक 49 किती येते 192. आणि परत 192 प्लस 49 मध्ये 7 मिक्स केले 56 येते. 56, 192 प्लस 56 किती झाले 248. आता इथं 248 प्लस 56 मध्ये आपण 7 मिक्स केलं तर 63 येतात. तर 248 प्लस 63. 8 आणि 3 11, 11ला 1 हात चाला 1, 6 आणि 4 10 आणि 1 11ला 1 हात चाला 1, 2 आणि 1 3 म्हणजे 311 इथं हे संख्या येईल, म्हणजेच आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे पहिल्या जोडीमध्ये वापरलेल्या तर्काच्या आधारे दुसऱ्या जोडीमध्ये प्रश्नचिन्ह बदलण्यासाठी पर्यायामधून निवडा. तर हे एस एम व्ही पी एल जी. तर हे संबंध म्हणजे ह्या दोन्हीचा संबंध एक आहे आणि तसाच संबंध ह्याचा असण्यासारखा जोडी निवडायची आहे आपल्याला. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगत आलेलीच आहे. आपल्याला अशा प्रकारच्या गणितासाठी ए बी सी डी असंच लिहून एम, परत एमच्या खाली एन ओ असेच कंटिन्यू ABCD कंटिन्यू करायचे आहे आणि त्याला नंबर द्यायचे आहे 1 2 3 4 5. जे एम हा 13 नंबरला येतो, एन 14, ओ 15 नंबरला, म्हणजे असा क्रमांक देत जायचा आहे. म्हणजे अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी आपल्याला मदत होईल. एस एम, एस हा इंग्रजी वर्णमालेत 19 नंबरला आहे. परत यम त्याचा संबंध काय व्ही पी, म्हणजे जर आपण ह्याच्यात 3 मिक्स केलं 19 मध्ये 3 मिक्स केलं तर 22 होतात. 22 नंबरला हा व्ही आहे म्हणजे +3 केला आहे. परत यममध्ये जर आपण +3 केलो, यम हा 13 नंबरला आहे तर 13 मध्ये 3 मिक्स केलं 16 येतात. 16 हा पी नंबर हा 16 नंबरला आहे. तर तसंच संबंध आपण आता बघू एल जी,
एल हा 12 नंबरला आहे आणि जी हा 7 नंबरला आहे. जर 12 मध्ये आपण 3 मिक्स केलो 15 आहे बघा. 15 नंबरला काय आहे? ओ आहे, म्हणजे ओ येईल. आणि जी हा 7 नंबरला आहे. तर 7 मध्ये जर 3 मिक्स केलं तर 10 होतात. 10 नंबरला आहे जे. तर आपलं उत्तर आहे ओ जे, म्हणजे आपलं उत्तर आहे हे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत MEANING ला NVZMRMT असा कोड केला जातो. OPPOSITE ला समान भाषेत कसा कोड केला जाईल? तर आपल्याला याचा कोड शोधायचा आहे. तर बघा, तुम्हाला परत एकदा सांगत आहे मी, तुम्ही ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVW XYZ म्हणजे एकाखाली एक तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा वाटलंच तर. तर यम बघा, MEANING. तर यमच्या विरुद्ध काय आहे बघा? यन आला आहे. ईच्या खाली म्हणजे विरुद्ध ई आहे, तर हे व्ही. हे बघा ZMRMT. बघा, जीच्या विरुद्ध टी आहे वर बघा तुम्ही इथं या ABCDमध्ये. परत एनच्या विरुद्ध यम आहे, आयच्या विरुद्ध आर आहे, एनच्या विरुद्ध यम, एच्या विरुद्ध झेड, ईच्या विरुद्ध व्ही, यमच्या विरुद्ध यन. म्हणजे हे विरुद्ध लिहिलेलं आहे. तर ऑपोजिट OPPOSITE. ओच्या विरुद्ध काय येईल? यल. पीच्या विरुद्ध काय आहे? के, जे डबल के. ओच्या विरुद्ध परत यल. एसच्या विरुद्ध एच. आयच्या विरुद्ध आर आला आहे, आर. टीच्या विरुद्ध आहे जी आणि ईच्या विरुद्ध आहे हे व्ही. म्हणजे आपलं उत्तर आहे LKLHRG. चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, या प्रश्नात एक उतारा आणि त्याच्याशी संबंधित विधान दिले आहे. तर उतारा काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आपल्याला एक प्रश्न विचारला आहे, तर ते प्रश्न सॉल्व करायचा आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या वनस्पती विविध वनस्पती गटांमध्ये विभागल्या जाऊ शकतात. कोणत्याही क्षेत्राचा पाऊस आणि तापमान वनस्पती निश्चित करणारे प्रमुख घटक आहे. तर ऑस्ट्रेलियात आढळणाऱ्या बहुतेक वनस्पती तेथील कोरड्या हवामानातील अनुकूल आहेत. ऑस्ट्रेलियाची मुख्य वनस्पती डोंगराळ टेकड्यांवर आढळणारे गवताळ प्रदेश आहे. ही मैदाने प्रामुख्याने पश्चिम ऑस्ट्रेलिया, दक्षिणेकडील ऑस्ट्रेलिया आणि ऑस्ट्रेलियाच्या उत्तर भागात आढळतात. हे मैदाने गवताची प्राबल्य असलेले क्षेत्र आहेत. त्यात फार कमी झाडे आणि वनस्पती आहेत किंवा सापडत नाहीत. हॅमॉक म्हणजे लहान नैसर्गिक टेकडी आहे. ही मैदाने तेथील वनस्पतींच्या 1/4 भाग आहेत. या गवताळ प्रदेशांची मुख्य वनस्पती म्हणजे टोकदार पाने असलेली विविध गवत आहे. तर विधान काय दिलेलं आहे आपल्याला? टोकदार पाने असलेली झाडे हॅमॉक गवताळ प्रदेशात आढळतात. तर खालील सर्वात योग्य पर्याय निवडायचा आहे. तर विधाने पूर्ण सत्य आहे. तर हॅमॉक गवताळ प्रदेशात आढळतात, पण गवताळ प्रदेश हा सांगितलाच नाही. हॅमॉक हा काय सांगितलं आहे? हे नैसर्गिक एक लहान नैसर्गिक टेकडी आहे. तर गवताळ प्रदेश म्हणजे हे तर सर्वतः चुकीचंच आहे. विधान बहुधा खरे तर नाहीच असू शकत. परत विधानाचे पुनरावलोकन केले जाऊ शकत नाहीच. तर विधाने पूर्णपणे खोटे आहे. म्हणजे आपलं उत्तर हे डी आहे, म्हणजेच आपलं उत्तर हे आहे. तर चला तर पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न आहे, खालील 5 अक्षरांपैकी 4 अक्षरे काही प्रमाणात सारखीच आहेत आणि म्हणून त्यांचा एक गट तयार होतो. तर खालीलपैकी कोणता या गटाशी संबंधित नाही? तर तुम्ही लक्षपूर्वक बघा. टी, जे, ए, बी, एम एवढ्या 4-5 ह्याच्यामध्ये ए हा स्वर आहे. स्वर कोणचे आहेत? ए, ई, आय, ओ, यू.
आणि हे बाकीचे व्यंजन. म्हणजे याच्यामध्ये ह्या 5 ह्याच्यामध्ये ए हा एकमेव असा आहे की स्वर आहे आणि बाकीचे व्यंजन आहेत. त्याच्यामुळं गटात कोणता बसणार नाही, तर हा ए हा बसणार नाही. तर अशा प्रकारे आपण विश्लेषण सिरीज, बुद्धिमत्ता विश्लेषण सिरीज सुरू केलो आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ.